आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। लोकसभा निवडणुकांनंतर आता राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले। त्यातच आता भाजपला मोठा धक्का बसल्याची बातमी समोर आली आहे। इंदापुरातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला रामराम केलाय। हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केलाय। हर्षवर्धन पाटील यांनी हाती तुतारी घेतल्यानं आता इंदापुरात भाजपला मोठं खिंडार पडलंय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत। त्यातच आता इंदापूरमध्ये आज शरद पवार गटाची जाहीर सभा पार पडली। या सभेमध्ये भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी शरद पवार गटामध्ये जाहीरपणे पक्षप्रवेश केला। या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे उपस्थित होते। तसेच सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, उत्तमराव जानकर हे देखील व्यासपीठावर हजर होते। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, इंदापूर। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।